महत्त्वपूर्ण गोष्टी लक्षात घ्या आणि आपल्या द्राक्ष बागेला सांभाळा. आता आणखी एक मुद्दा बरेच जण शेतकरी उठवतात, जो म्हणजे पानाच्या संदर्भात तो मुद्दा आहे. पान खवले खवले आकाराचं होतं किंवा पानाची हरितद्रव्याचं प्रमाण जसं कमी झाल्यानंतर खवले खवले पिवळेपणा दिसतो आणि पान एकदम थोडंसं सुरकुतल्यासारखं होतं. हे कशाने होतं तर ह्याची कारणं अनेक आहे. टेम्परेचरचं कारण आहे, मॅग्नेशियम डिफिशियन्सी, फेरस डिफिशियन्सी आहे, झिंक डिफिशियन्सी आहे. या अनेक अन्नद्रव्यांच्या डिफिशियन्सी आहेत, ज्या की आम्ही सांगितलेल्या स्लरीमधनं तुम्ही कव्हर करू शकता. मागच्या व्हिडिओमध्ये मी ती स्लरी सांगितलेली आहे. ती स्लरी सुरुवातीपासून बाग फुटल्यापासूनच आपण चालू केली तर त्याचा निश्चितच फायदा आपल्याला पुढे चालू होणार आहे. त्याचबरोबर खत व्यवस्थापनामध्ये हायवे करू नका. सुरुवातीला नत्र असेल, फॉस्फरस असेल, पोटॅश असेल, ते टप्प्याटप्प्यानं द्यायचं आहे. ते आपण फवारणीद्वारे द्या किंवा ड्रिपद्वारे ऍप्लिकेशनद्वारे द्या, परंतु देत चला. याच्यामध्ये हायवे कुठलीही करू नका. या काही गोष्टी बारीक सारीक आपण जर का लक्षात ठेवल्या तर एकदम जबरदस्त आपण नियोजन आपल्या द्राक्ष बागेमध्ये करू शकतो. तर द्राक्ष बागायतदार बंधूंनो, तुम्हाला आमचं फार्मिंग क्रॉप केअरचे शेड्यूल पाहिजे असेल,